तर अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालेला आहे आणि महाराष्ट्राचा दादा गेला ही भावना आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आहे। दादा माणूस गेला आणि महाराष्ट्र सुन्न झाला असंच आज सकाळपासून प्रत्येकाला भासतंय। अगदी महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांचं नाव, त्यांचं कार्य हे अफाट होतं आणि आज अजित पवारांच्या निधनानंतर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे। लाडक्या बहिणींचा हा दादा, पवार कुटुंबाचा आधारस्तंभ आणि राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा, महायुतीतला घटक पक्ष असणारे राष्ट्रवादीचा प्रमुख नेता अशी अजितदादा यांची महाराष्ट्राला ओळख। तर आपण पाहिलं राजकारणापलीकडे जात त्यांचं कर्तृत्व, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व यांचा प्रत्येकाच्याच मनात आदर होता आणि आदर आज आपल्याला पाहायला मिळतोय। तमाम जनता अजित पवारांना शेवटची श्रद्धांजली वाहण्यासाठी आज बारामतीमध्ये जमलेली आहे। काही नेत्यांचं काम बोलतं आणि त्याच कॅटेगरीमधील अजित पवार होते। आपण पाहिलं बारामती असेल, पिंपरी चिंचवड असेल आणि आता पुणे शहरातही विविध कामं करताना आपण अजितदादांना पाहिलं। पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र पोरका झालाय का अशीच भावना आज महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या मनात। अजित पवारांचं पार्थिव हे विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। रात्री उशिरापर्यंत नागरिकांना अंत्यदर्शन घेता येणार आहे। उद्या सकाळी गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल। पार्थिव गदिमा चौक, विद्यानगरी चौक पुढे विद्याप्रतिष्ठानच्या आतील रस्त्याने मैदानावर नेण्यात येईल। सकाळी 11 वाजता विद्याप्रतिष्ठान येथील मैदानावर अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। अजित पवार यांच्या निधनानं पवार कुटुंबीय देखील शोकाकुल आहे। अकाली एक्झिट अजित पवारांनी घेतली। बारामतीमध्ये प्रचारासाठी अजित पवार आज सकाळी दाखल झाले होते, परंतु काळाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाला हा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये अजित पवारांसोबत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर आपण बघतोय अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत। महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आज मात्र इहलोकाच्या प्रवासाला निघून गेला अशीच भावना अनेक बहिणींनी इथं व्यक्त केलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। मैदानामध्ये मुंगीलाही शिरायला जागा नाही अशीच सध्याची स्थिती। आपल्या या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी, अगदी थँक्यू बोलण्यासाठी हे सगळे लोक आज इथं दाटीवाटीनं गर्दी करून गेल्या अनेक तासांपासून उभे आहेत।